अरे मला भाऊ आपली आता अशी ना ज्याने 4 लोकांचा संघ दोस्ती आहे ना तर त्याचा आजूबाजूला 40 लोकांचा संघ आहे आपली दुश्मनी आहे समजलं ना तुले काजू म्हणतस मले समजा का तुले काजू म्हणतास मले। तर मित्रांनो सध्या इंस्टाग्रामवर मधमाशांचं एवढं प्रमाण वाढलंय ना तर काही येडे झवे होते त्यांनी इंस्टाग्रामवर एवढी घाण करून ठेवली होती काहींना हागून ठेवलं होतं काहींना थुकून ठेवलं होतं पण सध्या आहे ना ये काजू कतली ये तिच्या आईला शेंगदाणे फुटाणे पार ज्या आईला पुरा ड्रायफ्रुटचं आहे ना पुरा दुकान बनवून ठेवलंय यांनी त्या आईला यांना नेमकी विकावं तरी कुठं मला तेच समजा ना। 4 लोकांचा संघ दोस्ती आहे ना तर त्याचा आजूबाजूला 40 लोकांचा संघ आहे आपली दुश्मनी आहे समजलं ना तुले काजू म्हणतस मले। अगं ताई या अशा रील बनवती दुश्मनी नाही तर मग काय होईल तुझं मी नाही त्यातली कडी लावा ऐकली त्या आईला काय यांना असं रील पण बनवतात लोकांकडून अपेक्षा पण कसं ठेवते मला तेच समजत नाही तुमच्याकडनं। सर्वप्रथम या ताईला पोरगी म्हणणंच चुकीचं आहे कारण या ताईनं अंगमा आहे ना पोरीना नाम खाली ना पोरगा शे पोरगा खांदेशी पोट्ट्या आहे ना लपेल छे हे भाई मला खांदेशी आली अरे बाप। अरे मना भाऊ लोक बोलता मनावर बैरानात ज्या स्वतःना घरनं छोडीस नाही फक्त मनावर त्या अंधिरानात बस आईच बात बोलते आवडस माले समजलं का तुले काजू म्हणतस माले। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या नव्या व्हिडिओमध्ये। तर आजची आपली व्हिडिओ होणार आहे मनादेश खानदेश। तर विषय असा आहे भाई तर काही ज्या आहे ना ताई हा ताईच म्हणता येईल त्यांना यांनी ना भाई इंस्टाग्रामवर सध्या आहे ना भाई शेंगदाणे फुटाणे ड्रायफ्रूटच्या आईला काय काय ते काय म्हणतात त्याला हा काजू बदाम याचं दुकान खोलून ठेवलंय नेमके आता कोणाकडे घ्यायला जावं मला तेच समजत नाही समजलं का तुले काजू म्हणतस माले हा काजू म्हणतास मले। अव मनी बहीण तू अशी पोऱ्यागर टी शर्ट घालायचे जीन्स पॅन्ट घालायचे हातमातून ते कडेशे याले काजू नाही म्हणतस याला टॉम बॉय म्हणतस टॉम बॉय समजलं का तुले नांदगाववाला म्हणतास मले हे बाई भारी वाटतंय ना परत एकदा वन्स मोर समजलं का तुले नांदगाववाला म्हणतास मले। अरे मना भाऊ तू तुम्ही आयटमवर एवढा घमंड नको करू रातना चालण्या निम्मा गायब होई जातात समजलं का तुले काजू म्हणतस मले तुझ्या पाय 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 रातना चांदण्या अहो बहीण रातना चांदण्यांना काय बोली राहिनी तू रातना चांदण्यांना काय सांगस मनाकडे पांडाशे पांडा आणि पांडा व्हायना म्हणून काय झालं जाडशे जाड व्हायना म्हणून काय झालं पण आम्ही प्रेमाने लिहिला अपरंपार त्या मग काय How? I don't know. आणि मला एक गोष्ट समजून राहिले ताईला काजू म्हणावं का मनुके म्हणावं आणि मनुक्यावरनं मला एक गोष्ट आठवली की भाई ताईला आहे ना भाई ताईच्या आईने ना डायरेक्ट नजर लागू नये म्हणून ताईला डायरेक्ट आहे ना तिच्या गालावर डायरेक्ट काजू लावून दिलाय आपलं सॉरी काजळ लावून दिलंय म्हणजे बघा यार आई यार आईला काळजी की ताईला नजर नाही लागली पाहिजे काय मोश येतो अहो बहीण मोस म्हणतास त्याले गजब बेइज्जती है। आता मी ताईला ना एका गोष्टीचं स्पष्टीकरण देऊन देतो मला एक गोष्ट सांगा ज्या टायमाला आपण शाळेमध्ये होतो ना त्या टायमाला शाळेमध्ये ना 2 प्रकारचे एक हेडलाईन होत्या एक होती की ती मुलगी शिकली प्रगती झाली आणि दुसरी होती की मुलगी वाचवा मुलगी शिकवा या दोघी पण ताईसाठी अजिबात बनलेल्या नाहीये। आणि दुसरी गोष्ट मुलगी वाचवा मुलगी शिकवा ही हेडलाईन बनवण्यामागे पण खूप मोठं कारण होतं त्याचं कारण असं की मुलीला जन्माला यायच्या आधीच तिला तिच्या आईच्या गर्भामध्ये ना तिचा आहे ना जीव गमवावा लागायचा त्याचं कारण असं का प्रत्येक कुटुंबामध्ये फक्त लोकांना मुलगाच हवा होता मुलगी नाही त्यासाठी सरकारने एक नवीन स्कीम राबवली होती की मुलगी वाचवा मुलगी शिकवा ठीक आहे। मग त्यानंतर असं झालं मुलगी वाचवायला गेले मग लोकांना वाटलं की मुलगी वाचवली आणि शाळेत शिकायला आणि प्रगती करेल पण तसं काही झालंच नाही मित्रांनो झालं तर भलतंच त्याचं कारण असं की मुलगी मोठी झाली मोबाईल हातात घेतला आणि इंस्टाग्रामवर रील बनवायला लागली। थांबा जाऊ नका यांच्यामध्ये मल्टिपल्स व्हरायटी आहे हा बघा। अरे मनी जान एक बार वो व्यक्ति दिल में उतरी गयो मग तो जर कायसन मरो का फांसी लायसन मरो आई डोंट केअर मी हा चल भाई मला सगळ्यात पहिले हे सांगा की यांच्या हातामध्ये फोन कोण देत आहे यांच्या हातामध्ये फोन साले जे माफ करना मैं गावात आपण या आतल्या पोरीसाठी निसर्ग वाचवतोय
यांचं वय चहामध्ये खारी बुडून खायचं यांचं वय आहे आणि यापुढे असे जहर खायच्या बाता करताय म्हणजे वा. तुला अवकात जास्त शोक आहेत म्हणा. तुला जावावर घंटा फरक पडत नाही कारण तुला सारखा दिवाना गैर आहेत म्हणा. आणि बाई तू मला एक गोष्ट सांगू का, मला आहे ना फक्त बाई फक्त एकदा मला ना यांच्या घरच्यांचा नंबर द्या आणि यांच्या घरच्यांचा नंबर घेऊन मला इथे आईबापाला विचारायचं आहे की भाई त्या दिवशी थांबले असते तर काही कमी झालं असतं का. तुमची चुकी आणि आज आम्हाला भोगावं लागू राहिलं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, एवढी हाईट आहे हिचे, एवढे काडीवाणी हातपाय आहे हिच्याकडे. आयफोन विक्रीचा दुसऱ्या एखाद्या फोनमध्ये जर हिचा जर व्हिडिओ जर काढला ना तर बदा ढवळे चट्टीच्या तोंडावर दिसतील. आणि भाई एवढा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे येतो कुठून यांच्याकडे, मला तेच समजत नाही. मी तर म्हणा आडेना पास सुद्धा बोली जास्त तू काय चीज आहे. हा हवं बहीण तू भुलीच जाशील, तू हाय तरी कितली चायला यांचं इन्स्पिरेशन कोण आहे यार. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो. माझ्या आयटमला जर यांच्या अंगावर जर बसवलं ना तिच्या आईला काय श्वासामध्ये मरून जाईल. आणि भुली जाशी म्हणे. सगळ्यात पहिले ना यांचा आहे ना भाई हाताचा मोबाईल इतका. लोक ज्याला मौत समजतस त्याला मी शॉक समजतस. समजलंस का तुले. चिक्के म्हणतात माले. वा मला एक गोष्ट समजत नाही या पोरी करून तरी कसा घेतात यार या सगळ्या गोष्टी. म्हणजे यांचं इन्स्पिरेशन कोण यार. मला पहिले त्यांचं इन्स्पिरेशन बघायचं. चिक्की वगैरे काय तिच्या आईला शेंगदाणे फुटाणे काजू बदाम म्हणजे भाई हा ट्रेंड कुठून येतो इंस्टाग्रामवर. सगळ्यांमधून निवडून काढलं होतं तुला पण तू सगळ्यांना निवडून मलाच काढलं. आणि भाई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात पहिले मला त्या गाण्यामध्ये गोट्यांचा खेळ ऐकायला आलं. त्याच्यानंतर मी ते गाणं परत ऐकलं. मग नंतर मला समजलं की तो गोट्यांचा खेळ आहे असं आहे भाई. चायला भाई खरं टॅलेंट आहे भाई. खतरनाक. आणि भाई दुसरी गोष्ट, या अशा रील बनवशील ना तो काढूनच टाकल. फक्त विषय एवढा आहे की मला त्या पोराची काळजी की तिने एवढं लेट कावर काढलं भाई. खतरनाक. तर चला मित्रांनो आपण पण आपले व्हिडिओ इथंच थांबू. कसं आहे माहितीये का, जास्त चर्चा केलेली चांगलं नसतं. फक्त विषय एवढा आहे का भाई इंस्टाग्रामवर सध्या आहे ना जो हा व्हायरस पसरतोय ना सध्या, काजू बदाम शेंगदाणे फुटाणे वगैरे वगैरे, फक्त भाई यांच्यामुळे लवकरच इंस्टाग्राम आहे ना बंद होणार आहे. हे तर 100% भाई. तर चला मित्रांनो आपण पण आपले व्हिडिओ इथंच थांबू. जर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण आपल्याला लवकर 10K 10K 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.